नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर बघा, सगळ्यांनी आज न्यूज पाहिली असतील की बाबा पोलीस भरती निघालेली आहे किंवा जागा डिक्लेअर झालेल्या आहेत आणि सगळ्या न्यूज चॅनलवरती आणि मंत्रिमंडळात सुद्धा निर्णय झालेला आहे की पोलीस भरतीमध्ये 15,000 ह्या जागा डिक्लेअर झालेल्या आहेत आणि जिल्ह्यावाईज सुद्धा ज्यांनी ज्यांनी जिल्ह्यावाईज जागा झालेल्या नसतील म्हणजेच जिल्ह्यावाईज जागा सुद्धा डिक्लेअर झालेल्या आहेत आणि ती फक्त ऍड जी आहे ती पेपरला आता नुकतीच पडेल आणि जी काही फॉर्म भरण्याची डेट आहे ती ऑगस्टच्या महिन्याअखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि मैदानी चाचणी जी आहे ती ऑक्टोबरपासून चालू होईल। तर बघा मित्रांनो, सर्वात मोठी गुड न्यूज म्हणजे सर्वांना एक हे लागलं होती की बाबा वय वाढ होणार आहे का नाही। तर मित्रांनो, वय वाढ ही वाढवलेली आहे, इथे तुम्ही बघू शकता। महाराष्ट्र सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप आभार की यांनी पोलीस भरतीमध्ये सर्वांना एक संधी दिलेली आहे। आता बरेच मुलं आता कमेंट करतील किंवा विचारतील की बाबा नेमकी कोण मुलं यामध्ये बसतात, 91ला बसेल का, 92ला बसेल का, 93ला बसेल का, असे बरेच प्रश्न सर्वांना निर्माण होणार आहेत। परंतु तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वांना एक सुवर्ण संधी दिलेली आहे, म्हणजे सरसकट दिलेलं आहे। तुमचं वय जरी संपलं असेल, तुम्ही 91 असो, 92 असो, 93 असो, काही असू द्या, परंतु सगळ्यांना तुम्हाला फॉर्म भरायला ही संधी दिलेली आहे, म्हणजे ह्याला विशेष संधी म्हणू शकतो मित्रांनो। तर इतकी मोठी न्यूज आहे। तर ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत सर्वांनी ग्राउंड बंद केलं त्यांनी सुद्धा आता ग्राउंड चालू करा, जेणेकरून आता ही पोलीस भरती या पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे मित्रांनो। तर हीच मोठी अशी एक मोठी अपडेट होती। तर तुमचे प्रश्न जर असतील तर बरेच प्रश्न तुमचे कमेंट बॉक्समध्ये करा, त्याचं आपण उत्तर पुढील व्हिडिओमध्ये देऊ मित्रांनो। विषय जाता सांगतो की वयवाढ ही पोलीस भरतीमध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो। जय हिंद।